कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे मिश्र विवाह. आजचा शास्त्रभाग आहे प्रेक्षितांची कृत्ये याचा 17वा अध्याय 22 ते 28 हे वचन. आजचे विशेष वचन आहे गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 28वे वचन. यहुदी व हेल्लेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आपल्या देशात सध्या अनेक आंतरजाती विवाह होत आहेत. यासाठी केल्या जाणाऱ्या युक्तिवादाला 2 बाजू असून त्याच्या समर्थकांची संख्याही पुष्कळ आहे. याबाबत पवित्र शास्त्रात काय सांगितले आहे? अशा विवाहांना पवित्र शास्त्र प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विरोध करीत नाही. ते फक्त एकाच गोष्टीला विरोध करतात, ते म्हणजे विश्वास ठेवणाऱ्याने विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर विवाह करणे. कानाने लोकात जाऊन आपल्या पुत्रासाठी नवरी पाहू नको, ही अब्रामाने आपल्या सेवकाला केलेली विनंती. ही आंतरजातीय भिन्नतेच्या कारणामुळे नव्हे, तर परमेश्वर देवाने त्याला ज्या भूमीतून आणले तिकडे इसाकाने जावे अशी त्याची इच्छा नव्हती. उत्पत्ती याचा 24वा अध्याय 1 ते 19 हे वचन. मिर्याम व अहरोन यांच्यावर परमेश्वर रागावला, कारण मोशेने आंतरजाती विवाह केला म्हणून ते त्याच्या विरुद्ध बोलले होते. योसेपाची पत्नी इब्री नव्हती. मी स्वतः आंतरजाती विवाहाच्या विरोधात नाही. मी त्यांचे समर्थनही करत नाही. वधू व वर एकाच जातीचे असून अनेकदा मतभेद होतात. स्वभाव, बुद्धिमत्ता, आध्यात्मिकता, सांस्कृतिक भिन्नतेमुळे निश्चितच तणाव वाढतो. जेव्हा पवित्र शास्त्र सांगते की यहुदी व हेल्लेनी यांच्यात फरक नाही, तेव्हा ते आपल्या तारणाविषयी आणि परमेश्वरासमोरील स्थिती याच्या संदर्भात सांगते. जेव्हा विवाहातील जोडीदार भिन्न देशाचे असतात, तेव्हा त्यांच्या मुलांमध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जेव्हा ते भिन्न भाषिक असतात, तेव्हा परस्पराशी संपर्क साधण्यास व विश्वास व्यक्त करण्यास त्यांना सामान्य भाषेवर प्रभुत्व प्राप्त करावे लागते. याबाबत आपण प्रत्येकाने जागृत असले पाहिजे. आद्य मिशनरी कार्याच्या सेवा क्षेत्रातील विश्वासणाऱ्यांच्यामध्ये आम्ही आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देत नाही, कारण जमाती या नात्याने ख्रिस्ती विश्वासांचा स्वीकार करणाऱ्या बहुजन समाजाच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होतात. जेव्हा इतर विश्वासातून तरुण लोक ख्रिस्ताकडे येतात, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जातीतीलच जीवनसाथी शोधण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा ख्रिस्ती लोकांबाबत त्यांच्या घरच्या लोकांमध्ये शत्रुत्व व कटुता निर्माण होईल.
सुवार्ता कार्यात सामाजिक सुधारणेकरला अग्रक्रम नाही. अन्यथा संत पौलाने त्याच्या काळातील गुलामांच्या व्यापाराविरुद्ध चळवळ केली असती. ह्याऐवजी तो यहुद्यासाठी यहुदी व यहुदेतरांसाठी यहुदेतर झाला. जेव्हा इतर घटक समाधानकारक असतात तेव्हा फक्त जातीच्या निष्कर्षावरून विवाह नाकारणे परमेश्वराला पसंत पडणार नाही. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू की सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, ह्यावेळेस एक सुंदर वचन तू आम्हासाठी देऊ केलेलं आहेस. प्रभू परमेश्वरा, ह्या शास्त्रभागाद्वारे केलेल्या मननाद्वारे परमेश्वरा तू आम्हास आशीर्वादित कर. हे वचन आम्हाशी बोलत आहे ते समजण्यास तू आम्हाला कृपा पुरव परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, विवाह संस्था याचा आदर करणारा तू परमेश्वर आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे अब्रामाने आपल्या मुलासाठी योग्य पत्नी मिळावी यासाठी प्रभू परमेश्वरा तुझा मार्ग आणि तुझे मार्गदर्शन घेतले, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा आम्हालाही तू कृपा पुरव की आम्हीही त्याचप्रमाणे अब्रामाप्रमाणे विश्वास ठेवून आम्ही तुझ्या समवेत चालावे. ही प्रार्थना विनंती आमचं धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रियाने गोड नामामध्ये करतो नाही बाप्पा. आमेन.